नमस्कार शेतकरी मित्रांनो, म्हणतात ना की दिव्याखाली अंधार असतो ते खरं आहे। आमच्याकडे गेल्या 7-8 वर्षापासून काम करणारे राळेगण म्हसोबा गावचे विजय भाऊसाहेब कोळेकर यांनी आमच्याकडे पार्ट्स आणि सर्व्हिसमध्ये बरेच वर्षापासून काम केलेले आहे। सर्व्हिसच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांशी आणि ट्रॅक्टर मालकांशी त्यांचा संबंध आल्यानंतर त्यांनी स्वतःच्या अनुभवातून गेल्या 1 वर्षापूर्वी जॉन डिअरचा 5105 हा ट्रॅक्टर निवडलाय। तर साधूयात त्यांच्याशी संवाद आणि जाणूयात त्यांचा अनुभव। मी विजय भाऊसाहेब कोळेकर, राहणार राळेगण म्हसोबा। मी 1.5 वर्षापासून जॉन डिअरचा 5105 ट्रॅक्टर वापरतोय 40 HP चा। मला ट्रॅक्टर चालवायचा काही एवढा काय अनुभव नव्हता, पण मामाकडे माझ्या न्यू हॉलंडचा ट्रॅक्टर होता, अजूक सासऱ्यांकडं स्वराजचा ट्रॅक्टर होता आणि मी न्यू हॉलंडमध्ये ना 1-1.5 वर्ष काम केलेलं आहे। त्याच्यानंतर जॉन डिअरचं बी 5-6 वर्ष स्पेअरचं काम केलं होतं। पण गावातले लोक म्हणायचे जॉन डिअर ट्रॅक्टर लय डिझेल खातो नाही का, मग त्याच्यामुळं मी फोर्सचा ट्रॅक्टर सेकंड घेतला होता। फोर्स ट्रॅक्टर वापरताना अंगदुखी जास्त व्हायची, एकरी जर सगळा डिझेलचं हे केलं तर डिझेल पण जास्त जायचं। परत मला सुट्टी नसल्यामुळं मी ड्रायव्हरचं यायचो, पण काम पण जास्त होत नव्हतं त्याने। सर्व्हिसचं काम पाहताना मी पारनेरपासून 8-10 वर्षाच्या अनुभवात जॉन डिअरचं एका पण ट्रॅक्टरचं इंजिनचं काम मी आजपर्यंत पाहिलं नाही। आणि जे लोक कस्टमर यायचे त्यांचा रिव्ह्यू बी चांगला होता की सर्व्हिस सोडता जॉन डिअरला दुसरा कोणता मेंटेनन्स नाही आहे। जॉन डिअरचं मला सर्व्हिसमुळं बऱ्यापैकी माहितीच होतं। जॉन डिअर कम्फर्ट एकदम मस्त आहे, अजूक त्याची जी गुणवत्ता पण चांगली आहे, मेंटेनन्स एकदम कमी आहे त्याला, आणि ताकद पण भरपूर आहे नाही का। बाकीच्या ट्रॅक्टरला ऑइल लिकेजचं प्रमाण आहे, क्लच प्लेट जातात जास्त, अजून दुसरा मेंटेनन्स हे तुटलं ते तुटलं, पाईप फुटला, ह्या गोष्टी चालूच आहेत सारख्या नाही का। चालू कामात म्हणजे अडथळे जास्त येतात। जॉन डिअरचं कस्टमर येतात आपल्याकडं, एक पण असा म्हणत नाही की माझं भाऊ एवढा लई मेंटेनन्स हे याला सर्व्हिस वाटतं। असंच एक दिवस डेमोला गेलो, 5105चा डेमो चालू होता, गेलो चालून पाहिला, इतका भयानक चालू होता नांगरठीला। तो डोक्यात बसलं की जॉन डिअरचा 5105च घेऊ। घरी गेलो, वडिलांना सांगितलं आपल्याला ट्रॅक्टर बदलायचा आहे फोर्सचा, यांनी काही काम उरकत नाही आहे। मग आलो डायरेक्ट अमोल शेटकडे बुक करून टाकला 5105। वडिलांनी ट्रॅक्टर चालून पाहिला, वडील म्हणले पहिल्या ट्रॅक्टरने माझं अंग दुखायचं, पण याने मला अजिबात काही त्रास होत नाही। मग एकरी डिझेल बी कमी जायला लागलं आणि काम बी एकदम चांगलं व्हायला लागलं। माझा मित्र बाळू खिलारी, त्याच्या शेतात 575 ट्रॅक्टर चालू होता, रान इतकं कडक होतं ते निम्म्यातून सोडून गेला। माझा 5105 घेऊन गेला तो, आणि 14 इंची नांगराने ते सगळं रान काढलं। मी आणि तो मित्र इतकं खुश झालो। उगाच लोक नाही म्हणे जॉन डिअर म्हणजे जिंदगीचा बेस्ट डिसिजन।